आज आपण कांद्याच्या पातीचे आणि कोथिंबिरीचे खमंग खुसखुशीत असे चविष्ट थालीपीठ बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारे हे थालीपीठ आहे आणि आतून इतके खुसखुशीत आहेत की खूप छान लागतात चवीला. चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी थालीपीठ बनवण्यासाठी मी फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल ते पण घालू शकतात किंवा बेसन पीठ थोडंसं चमचाभर घातलं तरी देखील चालेल. तर या ठिकाणी मी 4 थालीपीठ बनवत आहे. तर 2 भाकरींचं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि कांद्याची पात पडणार आहे. त्याचं प्रमाण वाढतं. तर पीठ 2 भाकरींचं घेतलं की 4 थालीपीठ तयार होतात ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर. आता भरपूर कोथिंबीर बारीक कट केलेली, भरपूर अशी कांद्याची पात आणि एक मोठा कांदा कापलेला आहे. हे सगळं साहित्य आता आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल तितकी तुम्ही कांद्याची पात, कोथिंबीर आणि कांदा घालू शकतात. याच्यामुळे चव छानच लागते थालीपीठाची. नंतर आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे आहे. नंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे. याच्यामुळे मस्त खमंगपणा येतो थालीपीठला. आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या आणि लसूणची ही पेस्ट आहे ती घालायची आहे. याच्यामुळे पण खूप छान चव येते थालीपीठाला. नंतर रंग छान यावा म्हणून हळद घातली आहे पाव चमचा आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालूया. नंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे. म्हणजे छान मऊसूत होतात थालीपीठ आणि खुसखुशीत होतात, म्हणून तेल घालायचं अर्धा चमचा. सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे थालीपीठचं पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. थालीपीठचं पीठ छान मऊसूत असतं तसं पीठ भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण हे सगळं पीठ भिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी छान असं मऊसूत थालीपीठचं पीठ जे आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हे पोळपाट आहे माझ्याकडे ते घेतलेलं आहे आणि एक रुमाल किंवा एखादा कपडा घ्यायचा आणि तो ओला करून घ्यायचा आहे. नंतर आता थालीपीठचं पीठ घेऊया. तुम्हाला किती मोठं पाहिजे छोटं पाहिजे त्या प्रमाणात पिठाचा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घेऊ. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मीडियम असं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. म्हणजे ते व्यवस्थितही शिजतं आणि मस्त खुसखुशीत पण होतं. तर थालीपीठ या ठिकाणी थापून घेतलेलं आहे आणि ते छान शिजावं म्हणून या ठिकाणी आपल्याला छिद्रे करून घ्यायची आहे थालीपीठाला. तर 3-4 छिद्रे करायची. आता हे थालीपीठ आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण की हे पीठ जे असतं ते थोडं सैलसर असतं आणि मग ते खाली चिपकू नये म्हणून तेल घातलेलं आहे. थोडंसं छिद्रांमध्ये तेल घालायचं आहे म्हणजे थालीपीठ मस्त खमंग होतं. तर या ठिकाणी आता आपण मस्त थालीपीठ भाजून घेणार आहोत. हे थालीपीठ भाजतं शिजतं तोपर्यंत दुसरं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. तर जसं पहिलं थालीपीठ आपण तयार केलं तसंच दुसरं थालीपीठ पण आपल्याला अशाच पद्धतीने थापून घ्यायचं आहे. त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत आणि हे दुसरं थालीपीठ पण आपण तसंच भाजून घेणार आहोत. पहिलं तर भाजतं आहे. आता ते भाजतं तोपर्यंत मी तुम्हाला एक अजून थालीपीठ थापून दाखवते. थोडंसं पाण्याचा हात लावायचा कपड्याला आणि थापून घ्यायचं आणि छिद्री करून घ्यायचे आहेत 4-5. तर या ठिकाणी पहिलं थालीपीठ जे आहे ते आता पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तेल घालणार आहोत. आजूबाजूने तेल घालूया. मस्त खमंग असं थालीपीठ या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे आणि रंग देखील थालीपीठाला खूप सुरेख आलेला आहे. चव पण खूप छान लागते या थालीपीठची. नक्की बनवून बघा. दोन्ही बाजूंनी छान खमंग खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे
काढून घेऊया. दुसरं थालीपीठ आपण तयार करून घेतलं होतं ते तव्यावर घालायचं. त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे. तेलामुळे थालीपीठ जे आहे ते खमंग व्हायला मदत होते, मस्त खुसखुशीत होतात आणि आतून. आणि हे थालीपीठ चांगलं शिजावं त्याच्यासाठी तुम्ही एक झाकण पण झाकू शकता किंवा नाही झाकलं तरी देखील चालेल, पण झाकण जर झाकलं ना तर लवकर हे थालीपीठ भराभर तयार होतात, भाजले जातात. फक्त थोडा वेळ झाकून ठेवायचा, अर्धा मिनिट. तेवढ्या अर्ध्या मिनिटामध्ये थालीपीठ छान आतपर्यंत मस्त खमंग असं शिजतं आणि मग नंतर फास्ट गॅसवर तुम्ही हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. दुसरं थालीपीठ पण तयार झालं आणि अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ जे आहेत ते बनवून आणि भाजून घेतलेले आहेत. छान असे चविष्ट खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झालेले आहेत. ह्या थालीपीठांसोबत तुम्ही दही, लिंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं काही पण खाऊ शकतात. नुसतं असेच थालीपीठ खाल्ले तरी देखील खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तर बघा मस्त दोन्ही बाजूंनी किती छान रंग आला आहे आणि मस्त दिसतं आहे. तसंच खायला पण खूप छान लागतं, खमंग आहे आणि विशेष म्हणजे अगदी खुसखुशीत आहे. आता मी तुम्हाला तोडते आहे तर दिसतच असेल, अगदी खुसखुशीत आहे, न वातड होत आणि नाही मस्त असे खूप गिळगिळीत लागत. मस्त असे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार होतात. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.